हॅलो हाय सर्वांचं स्वागत आहे गावठी गोडवा चॅनलमध्ये। आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, मसाला भेंडी। एवढी काय म्हणजे सिंपलच आहे, जास्त काय असं त्यात वेगळं नाही आहे, पण खूप छान आहे। एकदा कराल तर नक्की माझी रेसिपी तुम्ही करत राहाल। हे बघा, याच्यासाठी मी काय घेतलं, भेंडी वॉश करून घेतले, त्याच्यानंतर भेंडीचे 2 भाग केलेत आणि असे मध्ये पोट फाडून घेतलेलं आहे। तुम्ही अख्खी भेंडी मसाला घालून केली तरी पण खूप सुंदर लागते, पण मी 2 भाग केलेत। एका भेंडीचे कोणाला अख्खी आवडत नाही, पण छोटे छोटे केले त्याचे 2 पार्ट आणि मध्ये असं हे केलेलं आहे पोट। त्याच्यात लसूण पाकळ्या मी 10-12च्या वरच घेतल्यात, मला आवडतात म्हणून। आणि कांदा चिरलेला आहे। याच्यामध्ये मी काय काय घेतलं बघा, मीठ घेतलेलं आहे, आपलं घरी केलेलं लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे, साखर, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 2-3 चमचे। त्यानंतर कांदा ह्याच्यामध्ये मिक्स करायला थोडासा घेतला आहे आणि बाजूला पण फोडणी टाकायला थोडासा ठेवला आहे। हिंग पण थोडासा घातला आहे। तुम्ही हळद टाकू शकता, गरम मसाला टाकू शकता, धणे जिरे पूड टाकू शकता। माझ्याकडं धणे जिरे पूड नव्हती तयार केलेली, त्यामुळे मी नाही टाकले, तुम्ही टाकू शकता। मी एकदम सिंपल रेसिपी केलेली आहे। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे त्याच्यामध्ये फिल करायला घेऊया। हे बघा, असं व्यवस्थित फिल करून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित सगळा मसाला छान असा भरायचा, पूर्ण भरायचा, दाबून दाबून भरायचं त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यानंतर काय करणार, हे सगळं आपलं आता तयार झालेलं आहे। आता आपण इथं हा राहिलेला थोडासा मसाला आहे तो आपल्याला ह्याच्यात फोडणीत टाकायला बरं पडेल। आता हे लसूण पाकळ्या तर ठेचून घ्यायच्या, बघा अशा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या। आणि काळ्या तव्यात मी करणार आहे, काळा तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। तेल जरा जास्त लागतं या भेंडीला, तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ठेचून टाकूयात। हे बघा, ठेचून घेतलेलाच होतं, ते आता टाकूयात, छानपैकी लालसर होईपर्यंत जरा फ्राय करूयात। भरलेली भेंडी सुंदर लागते, साधी ती अशी साधी भेंडी करण्यापेक्षा ही भेंडी खरंच खूप छान टेस्ट लागते। तुम्ही कमेंटमध्ये ही रेसिपी केल्यानंतर मला नक्की कळवा की छान झाली होती असं। माझं जास्त मसाला वगैरे काहीच नाही, एकदम सिंपल केलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता कांदा टाकलेला आहे, कांदा आता पिंक होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच तो मसाला राहिलेला तो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भरलेली भेंडी टाकूया। हे बघा, भरलेली भेंडी टाकली आहे। तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला आवाज येतो माझ्या बाळाचा, मध्ये ते आता बोलते। हे बघा, आता त्याच्यामध्ये आता पाण्याचा शिंतोडा टाकूया। मी पाणी जरा जास्त म्हणजे झालं माझ्याकडून थोडंसं, पण वाफेवर पण कोणी करतं, पण कधी कधी वाफेवर व्यवस्थित शिजली जात नाही, म्हणून मी पाण्याचा शिंतोडा टाकतेच। हे पाणी टाकलं, त्याच्यामध्ये झाकण घालून ठेवूया आपण थोडा वेळ। त्याच्यानंतर जरा झाकण काढून बघायचं, व्यवस्थित वाटले नाही तर तुम्ही परत झाकण घालून ठेवू शकता आणि थोडंसं अजून वाफ येऊन द्यायची। हे बघा, छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, भरलेली भेंडी तयार आहे। तोंडाला पाणी सुटलं की नाही?